नमो बुद्धाय. जय भीम. सप्तम खंड. महान परिवर्चकाची अंतिम चरिका. भाग पहिला. निकटवर्तीयांच्या भेटी. 1. धम्मोपदेशाची केंद्रे. धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर तथागत बुद्ध स्वतः कोणत्याही एका ठिकाणीच राहिलेच असे नाही. स्वतः धम्मदूत होऊन आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले. आपल्या धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी तथागतांनी लक्ष केंद्रित केले होते असे वाटते. अशा केंद्रांपैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती. तथागतांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेटा दिल्या होत्या. आणखी इतर काही स्थळी धम्मप्रचाराची छोटी केंद्र होती. जसे कपिलवस्तू इथे 6 वेळा गेले होते, वैशाली इथे 6 वेळा गेले आणि कम्मासधम्म येथे 4 वेळेस तथागत. 2. तथागतांच्या भेटीची स्थाने. आपल्या धम्मप्रचाराच्या चरिकेत उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरत्रही तथागतांनी भेटी दिल्या. तथागतांनी उत्कठा, नदिका, साला, असफपूर, कोशितारामन, नालंदा, आपन, यत्तुम्मा या स्थानांना भेटी दिल्या. तथागत ओपसाद, इच्छानगल, चंगालकप्प, कुशीनारा येथे गेले. तथागत देवदह, पावा, अंबसंडा, सेतव्या, अनुपया आणि उज्जुवा येथे गेले. तथागतांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्यदेश, कुरुदेश व अंगदेश या ठिकाणी तथागतांनी प्रवास केला होता. सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की तथागतांनी सर्व उत्तर भारताची पदयात्रा केली होती, चारिका केली होती. या स्थानांची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे. लुंबिनीपासून राजगृह 250 मैलांपेक्षा कमी लांब नाही. यावरून अंतरांची थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व चारिका तथागत बुद्धांनी पायी केली. बुद्धांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. या चारिकेत तथागतांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र तथागतांच्या गृहस्थोपासकांनी विहार व विश्रांती स्थाने बांधल्यामुळे तथागतांची व भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा तथागत बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. तथागतांचा संदेश स्वीकारण्यात जे ग्रहणशील होते व प्रश्नांचे, त्यांचे संदेह व अडचणींचे निवारण करीत जे तथागतांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते, त्यांच्याशी वादविवाद संवाद करून उत्तर देत व जे अजाण बालकांप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवीत तथागत बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत चारिका चालू राहील. तथागत बुद्ध जाणून होते की जे लोक तथागतांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते किंवा पूर्वग्रह नाहीत असेही नव्हते. तथागतांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतवर्ग 3 प्रकारचा असू शकतो. ज्या अज्ञानी मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो. त्यांचे प्रवचन आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच समजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा, तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे प्रवचन आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व समजतेही, पण तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या लक्षात राहत नाही, त्याचे मन कोरे असते. याहून श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी मनुष्य, तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे प्रवचन आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो. असे करताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते, स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ज्ञ. असे असूनही तथागत बुद्ध धर्मप्रचारासाठी गावोगावी न कंटाळता न थकता जात असत. भिक्खूंप्रमाणे तथागतांजवळ 3 पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. तथागत फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारोदार अन्नदान स्वीकारित असत. कोणत्याही माणसाने इतके कठीण कर्तव्य पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. 3. मातापुत्रांची आणि पतिपत्नींची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची तथागत बुद्धांशी भेट होऊ शकली. कदाचित ही तथागतांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती तथागतांजवळ गेले आणि त्यांनी तथागतांची पूजा केली. त्यांनी कृतज्ञतेने तथागतांचे आभार मानले, कारण तथागतांनी महाप्रजापतींना
मार्गाने प्राप्त होणारे सुख समाधान दिले होते. कारण महाप्रजापतीने धार्मिक जन्म लाभला होता. कारण तथागतांमुळे महाप्रजापतीमध्ये धम्माचा विकास झाला होता. कारण तथागतांच्या धम्मरूपी दुधाचे पान महाप्रजापतीने प्रशन केले होते. कारण तथागतांच्या सहाय्याने महाप्रजापतीने भवसागर पार केला होता. बुद्धांची जननी माता समजले जाण्यात महाप्रजापतींचा केवढा तरी गौरव प्राप्त झाला होता. आणि नंतर महाप्रजापतीने आपली विनंती तथागतांजवळ सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःख नाशीन तथागत, मला हे करण्यास अनुमती दे. यशोधराने तथागत बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर तथागत बुद्ध म्हणाले की तथागतांच्या शरीराचेही आता 80वे वर्ष सुरू आहे. यशोधराने सांगितले की आजची रात्र ही त्यांची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा त्यांचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे त्यांनी तथागतांजवळ मरणाची अनुमती मागितली नाही किंवा तथागतांकडे जाऊन तथागतांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट यशोधरा तथागतांना म्हणाल्या, मीच माझे शरणस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर यशोधराने विजय मिळवला होता. यशोधरा आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आल्या होत्या. कारण तथागतांनी यशोधरांना मार्ग दाखविला आणि धर्मशक्ती दिली होती. 4. पितापुत्रांची अंतिम भेट. एकदा तथागत बुद्ध राजगृहाच्या गुरुवनात विहार करीत होते. त्याचवेळी राहुल अंबलिठिका येथे राहत होते. संध्याकाळ होता होता तथागत बुद्ध ध्यान सम्यक समाधी संपवून राहुलांकडे गेले. तथागतांना दुरून येताना पाहून राहुलाने तथागतांसाठी आसन सिद्ध केले व पादप्रक्षालनासाठी पाणी ठेवले. राहुलांनी ठेवलेल्या आसनावर बसून तथागत बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलांनी तथागतांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन ते बसले. राहुलांना उद्देशून तथागत बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य नसलेले कोणतेही पापकर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे तथागत म्हणतात. म्हणून राहुल अशी शिस्त लावून घेतली पाहिजे की थट्टेसुद्धा खोटे बोलले जाणार नाही. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना पुन्हा पुन्हा चिंतन करा. एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा नीट विचार करा. ती करण्याने स्वतःला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ते दुःखोत्पादक किंवा दुःख परिणित आहे काय. विचारांती जर वाटले की ती तशीच आहे तर ती गोष्ट करता कामा नये. पण जर खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती गोष्ट करावी. मंगल मैत्रीत आपला विकास व्हावा असे होण्याने द्वेषभावना नष्ट होईल. करुणेत आपला विकास व्हावा असे होण्याने दुःख दौर्मनस्य नष्ट होईल. मुदिते भावनेत परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने मत्सर इष्ट नष्ट होईल. संयमित शांत वृत्तीत विकास व्हावा असे होण्याने तिटकारा नष्ट होईल. शरीराविषयीचा अशुभ भावनेत विकास व्हावा असे होण्याने विकारशता नष्ट होईल. आणि त्याच्या जाणीवेत विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल असे तथागत बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाले. तथागत बुद्ध आणि सारिपुत्त यांची भेट. तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटे विहारात विहार करीत होते. 500 भिक्खूंसह सारिपुत्त तेथे पोहोचले. तथागतांना अभिवादन करून सारिपुत्त म्हणाले, पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. तथागत बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय. तथागत बुद्धांनी सारिपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी आपले स्थान निश्चित केले आहे काय. सारिपुत्ताने तथागतांना सांगितले, मगध देशातील नालक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या गावात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. तथागत बुद्ध म्हणाले, प्रिय सारिपुत्ता, आपणास योग्य वाटेल ते करा. तथागत बुद्धांच्या चरणावर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाले, तथागतांचा चरणावंदनाच्या प्रतिष्ठेचा एकमेव आदेशासाठी एक सहस्र कल्पनापर्यंत मी परममित्रांचा अभ्यास केला होता. माझी इच्छा आता सफळ झाली आहे आणि त्यामुळे माझा आनंदाला पारावार उरला नाही. आमची पुनरुत्पत्ती, पुनर्जन्माची, पुनरअनुभवाची संभावना नाही. त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधांबद्दल तथागतांनी मला क्षमा करावी. माझा अंतिम समय जवळ आला आहे.
सारिपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरले नाही, तथागत बुद्ध म्हणाले. तेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठले. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ तथागत बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारिपुत्त तथागतांना म्हणाले, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही. आपले 2 हात जोडून तथागतांकडे पाठ न करता सारिपुत्त तिथून निघून गेले. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गासह तथागत बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच तथागतांना सोडून सारिपुत्तांमागे तथागतांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोहोचल्यावर सारिपुत्तांनी आपल्या घरातील ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला. सारिपुत्तांचे दहनसंस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी तथागत बुद्धांपाशी नेल्या गेल्या. सारिपुत्तांच्या अस्थी स्वीकारल्यावर तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले, सारिपुत्त सर्वोच्च विद्वान होते. त्यांच्यापाशी संग्रहवृत्तींचा लवलेशही नव्हता. सारिपुत्त उत्साही आणि कष्टाळू होते. त्यांना पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो, त्यांच्या अस्थींकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत सारिपुत्त पृथ्वी समान होते. त्यांनी आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी सारिपुत्त गेले नव्हते. विकारशवतेवर त्यांनी विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्यांच्या ठाई परिपूर्ण होती. त्याच सुमारास महामोग्गलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होते. तथागत बुद्धांच्या शत्रूने नियुक्त केलेल्या मारेकऱ्याने त्यांची हत्या केली. महामोग्गलायनाच्या दुःखद मृत्यूचे वृत्त तथागत बुद्धांना सांगितले गेले. सारिपुत्त आणि महामोग्गलायन हे तथागतांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी तथागत या उभयंतावर अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने तथागत बुद्ध अधिक गंभीरतेने प्रभावित झाले होते. आता श्रावस्तीत वास्तव्य करावे असे तथागतांना वाटेना, म्हणून श्रावस्तीचा निरोप घेण्याचे तथागतांनी ठरविले. भाग 2. वैशालीचा निरोप. 1. वैशालीला प्रणाम. आपल्या अंतिम चारिकेस निघण्यापूर्वी तथागत बुद्ध राजगृही गृधकूट पर्वतावर विहार करीत होते. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर तथागत म्हणाले, आनंद, चल आपण अंबलठिकेला जाऊया. जशी आपली आज्ञा, आनंद संमतीदर्शक स्वरात म्हणाले. महाभिक्खू संघ सोबत घेऊन तथागत अंबलठिकेला गेले. काही काळ अंबलठिकेला वास्तव्य करून तथागत नालंदाला गेले. नालंदाहून तथागत मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीग्रामास गेले. पाटलीग्रामहून कोट्टीग्रामला आणि कोट्टीग्रामहून नादिका येथे गेले. या प्रत्येक स्थानी तथागत काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी तथागतांनी तिथे प्रवचन दिले. नादिकेहून तथागतास वैशालीस गेले. वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता. तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात बुद्ध यशस्वी झाले. असे सांगतात की पाऊस न पडल्यामुळे, अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. वैशालीच्या जनतेने सभा बोलवून ह्याबद्दल तक्रार केली. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी तथागत बुद्धांना नगरास येण्याचे आमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. बिपिनसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठवण्यात आले. तथागत बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व 500 भिक्खूंसह ते निघाले. वज्जिया ज्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटांसह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व अवर्षणाची समाप्ती झाली. वैशालींच्या जनतेने तथागत बुद्धांचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय. तथागत बुद्धांनी त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने तथागतांना प्रतिसाद दिला. नंतर वर्षावांचा समय आला. भगवान बुद्ध वर्षावांसाठी विळोवनास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास तथागतांनी सांगितले. वर्षवासानंतर तथागत पुन्हा वैशालीला आले, कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे तथागतांनी योजले होते. एके दिवशी तथागत बुद्धांनी सकाळीच चिवर परिधान केले आणि अन्नदान स्वीकृती पात्र घेऊन अन्नदान स्वीकृतीसाठी वैशालीत प्रवेश केला. अन्नदान स्वीकृतीनंतर भोजन ग्रहण केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून तथागतांनी आनंदात सांगितले, आनंदा, वैशालीची तथागतांची अखेरची दृष्टीभेट आहे. असे म्हणून तथागतांनी वैशाली जनांचा निरोप घेतला. त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा तथागतांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवी जनांना तथागतांनी आपले अन्नदान स्वीकृती पात्र स्मृती म्हणून प्रदान केले.
ही तथागतांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुनर्भेटीसाठी तथागत वैशालीस परत आले नाहीत. नमो बुद्धाय. जय भीम.